या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। कोल्हापूरच्या ऐतिहासिक विशाळगडावर बाबा रेहान मालिक यांच्या दर्ग्या शेजारी असणाऱ्या अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली गजापूर या गावातील मुस्लिम समाजांची घरं व मस्जिदवर हल्ला करून विटंबना करण्यात आली असून हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना कलंक लावण्याचं आहे। सदर ही घडलेली जातीय दंगल साताऱ्याच्या पुसेसावाडी येथील दंगलीची पुनरावृत्तीच असल्याचं दिसतं आहे। नूर हसन शिकलगार या युवा अभियंत्याला ठार मारणारे अनेक आरोपी जामिनावर सुटतील, परंतु उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या कुटुंबाला आजही शासनानं कोणतीही मदत केलेली नाही। हे महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत शर्मेची बाब आहे। पुन्हा गजापूर येथील उद्ध्वस्त झालेल्या घरांचे मस्जिदचे पंचनामे करून त्या कुटुंबांना तात्काळ मदत शासनानं करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्य शासनाच्या विरोधात राज्यभर जन आंदोलन उभारण्यात येईल, असे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रशीद शेख व सरचिटणीस भीमराव बाळगे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, जिल्हा संघटक रमेश हसापुरे, प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष सुधीर लांडे, प्रदेश सचिव अब्दुल रजाक कादरी, जेडीएस मुंबई संघटक नबीलाल शेख, उपाध्यक्ष फरजाना बागवान, समीर पठाण, बिलाल बागवान, हल्लाबोल न्यूजचे संपादक युनुस अत्तार आदींची उपस्थिती होती। वास्तविक पाहता विशाळगडावरील बाबा रेहान मालिक यांचा दर्गा प्राचीन काळापासून असून छत्रपती शिवाजी महाराज यांनीही यांच्या हयातीमध्ये दर्ग्याला शाबूत ठेवलं। शिवाय आपल्या सैन्यामधील मुस्लिम मावळ्यांच्या नमाज पठणकरिता अनेक किल्ल्यांवर मस्जिद बांधून दिले असल्याचा मानवतेचा संदेश देणारा इतिहास अस्तित्वात आहे। परंतु विशाळगडावरील किल्ल्याच्या परिसरामध्ये छोटी छोटी दुकानं थाटून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब आहेत। गडावरील स्वच्छता राखून त्यांचं पवित्र राखणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, परंतु शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपाययोजना करून येणाऱ्या पर्यटकांचे चहापान जेवणपान याची व्यवस्था करणं ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। गडावरील अतिक्रमण हटवण्याच्या अट्टहासाखाली अनेक गरीब कुटुंबाचा रोजगार, त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या नालायक प्रवृत्तीला आळा बसेल असे धोरण शासनानं आखणं गरजेचे असताना भाजपा प्रणित आघाडी शासनाच्या कार्यकाळात हिंदुत्ववादी संघटनाच्या अनेक हल्ल्यांमध्ये मुस्लिमांचे धार्मिक स्थळ व घरे बळी पडले आहेत। अद्याप ही राज्य शासनानं अल्पसंख्याकांना आर्थिक मदत दिलेली नाही, ही शोकांतिका आहे। विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्या जातीयवादी संघटनांच्या नराधमावर कारवाई न झाल्यानं जातीय रंगले घडत असल्याचे प्रकर्षानं जाणवत आहे। विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय हा न्यायप्रविष्ट असताना तेथील अतिक्रमण हटवा म्हणून गजापूरमधील निष्पाप मुस्लिम नागरिकांच्या घरांवर, धार्मिक स्थळांवर सामूहिक हल्ला करणे म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र असून सदर प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर करण्यात यावे, असे नुकसानग्रस्त पीडित जे कुटुंब आहेत त्यांना तात्काळ शासकीय मदत जाहीर करण्यात यावी, असंही निवेदनात रशीद शेख यांनी सांगितलंय। आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय भीमराव बाळगे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष सुधीरजी लांडे, जिल्हा संघटक रमेश हसापुरे, मोतीराम चव्हाण साहेब यांच्यासह आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना आम्ही एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन दिलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील मौजे गजापूर या ठिकाणी काही हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मौजे गजापूर या ठिकाणी हल्ला चढवला आणि मुस्लिम समाज जे आहे, मुस्लिम समाज बांधवांच्या घरावरती त्या ठिकाणी अमानुष हल्ला केला, त्यांच्या घरांची तोडफोड केली आणि त्या घरामध्ये असणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गावामध्ये असणारं एक धार्मिक स्थळ मस्जिद, त्या मस्जिदवरती चाल करून मस्जिदमध्ये प्रचंड तोडफोड करण्यात आली आणि मस्जिदची विटंबना करण्यात आली। आणि सर्वप्रथम आम्ही सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या अशा अमानुष या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी आहे की आज विशाळगड जो ऐतिहासिक किल्ला आहे, त्या विशाळ किल्ल्यावरती रेहान बाबा मालिक यांची दर्गा आहे, त्या दर्ग्याच्या परिसरामध्ये अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण करण्यात यावं या संदर्भातली मागणी ही हिंदुत्वादी संघटनेची लोक करतात असं कळतं। मुळात ते जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात दुमत नाही, ते अतिक्रमण निघालं पाहिजे, परंतु मला हे सांगायचं आहे की ते अतिक्रमण नक्की करणारी लोक कोण आहेत, त्या लोकांना आयडेंटिफाय आपण केलात का? छोटी मोठी कामं करून त्या ठिकाणी कोण उदबत्ती विकत असेल, कोण चहापाणी देत असेल, कोण त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्याचं सामान विकून त्याने उदरनिर्वाह करत असेल, ही जी गोरगरीब कुटुंबातील जी लोक आहेत त्या लोकांची जी रोजीरोटी आहे तो रोजीरोटीचा प्रश्न आहे।
एक तर केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये फेल गेलेलं आहे नरेंद्र मोदींचं सरकार, आणि राज्यातलं हे भारतीय जनता पार्टी प्रणित जे आघाडी सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्याचे गृहमंत्री, जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये हैदोस सुरू आहे. ज्या त्या ठिकाणी आंदोलन, अन्य अत्याचार सुरू आहेत, अल्पसंख्याक समाजावरती हल्ले सुरू आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहेत, रस्त्यामध्ये त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात येते. या संदर्भामध्ये अनेक निवेदन देण्यात आली. पत्रकारावरती हल्ला होत आहेत, त्याचा काय छडा लागत नाही, त्याच्यावरती कारवाई होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जो महायुती सरकारचा जो पाडाव झाला, महायुती सरकारला जे त्या ठिकाणी पाणी पाजण्यात आलं, त्याचा रोष आहे की काय? आणि तो रोष अशा माध्यमातून जाती दंगली घडवून तुम्ही लोकांची मनं विचलित करण्याचं काम करताय का, ही शंका आमच्या मनामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची भावना हीच आहे, छत्रपती शिवरायांच्या विचारांना, छत्रपती शिवरायांच्या मानव धर्माला समर्पित आणि मानव धर्माच्या कल्याणासाठी काम करणारे आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. आणि या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन या राज्यामध्ये जेवढा भगवा झेंड्याला या ठिकाणी मान सन्मान आहे, तेवढा या राज्यामध्ये प्रत्येक मानव जातीला या समाजामध्ये त्या ठिकाणी मान आहे. एवढं सांगतो की छत्रपती शिवरायांच्या विचारांना काळिमा फासण्याचं काम हे जे हिंदुत्वादी संघटनेचे लोक करतायत ते तुम्ही तात्काळ थांबवा. आणि जो सर्वसामान्य बांधव आहे, जो कुठल्याही समाजाचा असो, त्या ठिकाणी जातवाद, भाषावाद, प्रांतवाद आपण मानू नका आणि मानवतेच्या कल्याणासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करावं. आणि छत्रपतींनी दिलेला विचार आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मानवतेचा संदेश ते प्रत्येक घराघरामध्ये आपण सगळं पोचवावं, हीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.